मुठे आणि दोडक्याची भाजी कशी करायची ते बघूया. चांगले ताजे अगदी कोवळे असलेले शिराचे दोडके बाजारात आणायचे आहेत. ते असे जरड किंवा फोपसे नको. जर असे कापसासारखे फोपसे वाटले हाताला तर मग ते शिजत नाही बरोबर. ते चांगले आतून भरलेले पाहिजे. त्याचं साल काढून घ्यायचं आणि त्याचे मोठे मोठे तुकडे करायचे. मध्ये एक काप देऊन असं आतून चांगले आहेत की नाही खात्री करून घ्यायची आणि याचे मोठे तुकडे करून घ्यायचे. याला आपण मुठे घालणार आहोत. मुठे करण्यासाठी 2 वाट्या थालीपीठाची भाजणी, अर्धी वाटी कणिक अशी मी घेतली आहे. त्यात भरपूर कोथिंबीर, मीठ, हळद, तिखट, धणे जिरे पूड, थोडासा ओवा हातावर चोळून घालायचा आणि भरपूर असे तीळही घालायचे. स्वयंपाकात जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण तीळ वापरतो कारण तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे भरपूर असतं. 2 चमचे तेल घालायचं आहे आणि 1 चमचा दही घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं. या स्टेजला कणभर पिठाची चव बघायची म्हणजे मिठाचा आपल्याला अंदाज येतो की बरोबर झाला आहे की नाही. थोडं थोडं पाणी घालून जसं थालीपीठाला भिजवतो तसाच हा गोळा भिजवून घ्यायचा आहे आणि थोडासा तेलाचा हात लावून हा एकसारखा करून घ्यायचा. आता एका चाळणीला तेलाचा हात लावून घेतला आहे मी. त्यावरती छोटे छोटे मुठे वळून आपण ठेवणार आहोत. मुठे याला म्हणतात किंवा मुटकेही म्हणतात किंवा मुठिया पण म्हणतात कारण आपण हातात पीठ घेऊन त्याच्या मुठीमध्ये जसा मुठीचा आकार राहील तसे बोटाचे ठसे त्यावर उमटलेले तसंच ते आपण ठेवतो म्हणून याला मुठे म्हणायचं. आता हे छान 15 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत. एका भांड्यात मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यावर हे वाफवून घेऊ. हे वाफवून होतात आहे तोपर्यंत आपण भाजीची फोडणी करू. एका कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये तेल तापल्यानंतर मोहरी आणि थोडंसं जिरं घालायचं. हिंग भरपूर घालायचं आहे. हळद घालायची थोडीशी आणि थोडंसं लाल तिखट. त्यानंतर त्यावरती दोडके घालून सगळं एकत्र थोडंसं परतून घ्यायचं. लाल तिखट मी इथे थोडं घातलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता किंवा मिरचीची पेस्टही घालू शकता. हे चांगलं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून थोडं शिजवून घ्यायचं. तोपर्यंत आपले मुठेही शिजलेले आहेत. सुरी घालून बघायचं. सुरीला जर काही नाही लागलं तर म्हणजे मुठे झालेले आहेत. याचे मी एका मुठ्याचे 2 असे तुकडे करून घेते आहे. असे सबंधही तुम्ही ठेवू शकता. आपल्या आवडीप्रमाणे त्याचे तुकडे करायचे आहेत. हे मुठे तुम्ही आता यानंतर तळूनही घेऊ शकता किंवा असेच ठेवू शकता. मी असेच ठेवणार आहे. भाजी ऑलमोस्ट शिजत आल्यावर त्यात मी 1 चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घातली आहे. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेले मुठे घालायचे आहेत. तर मी जेवढी भाजी तेवढेच मुठे घालते कारण आमच्या घरी सगळ्यांनाच मुठे खूप आवडतात. भाजीत मुठे शोधावे लागले की कोणालाच आवडत नाही म्हणून मी भरपूर असे मुठे घालते. आपल्या आवडीप्रमाणे आपण यात मुठे घालू शकतो. आता हे सगळं छान शिजवून घ्यायचं. शिजलेलंच आहे सगळं. आता फक्त एक 5-10 मिनटं याला एकदा वाफ आली की हे आपले मुठे आणि दोडक्याची भाजी तयार आहे. ही भाजी पोळी आणि भाकरीबरोबर तर छान लागतेच परंतु नुसतीसुद्धा वाटीत घेऊन खायला खूप चांगली लागते. आता मी याला वरून एक मस्त झणझणीत फोडणी देणार आहे. तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग आणि लाल तिखट घालायचं आहे भरपूर असं आपल्या आवडीप्रमाणे आणि ही फोडणी यावरती घालायची आहे. अशी वरून फोडणी घातली की या भाजीची चव खूप छान लागते. नक्की अशी फोडणी घालून बघा. आणि ही आता आपण सर्व करणार आहोत. पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर तर ही भाजी छान लागतेच पण नुसती वाटीत घेऊन खायलासुद्धा ही खूप छान लागते. आमच्या घरचे काही मेंबर्स असे आहेत जे ब्रेकफास्टला फक्त ही भाजी खातात. तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि आवडली का ते मला जरूर सांगा.